मामा. आणि लेकी इतकं जर का कोणी काळजी घेत असेल ना तर ती भाची. चोवीस वर्षांपूर्वी नंदा एका लहानशा परीला घेऊन या घरामध्ये आली. मी स्वागतासाठी दारात उभा होतो. ती आली आणि तिने त्या परीला माझ्या हातावर ठेवलं. त्या क्षणी इतकं विलक्षण वाटलं ना, वाटलं जगातलं सगळं काही मिळालं. मग ती परी हळूहळू घरामध्ये दूर धावायला लागले. तिच्या वावरण्याने या घराला खऱ्या अर्थानं घर पण आलं. परी मोठी होत गेली आणि आज इतकी मोठी झाली की आम्हाला सोडून चालली कायमच. असं वाटतं ना त्या परीने हे घर सोडून जाऊच नये, इथेच राहावं कायमच. कायम ना मला अभिमान वाटावा असं स्वागत आली असतो. कायम माझा विचार केलास, माझ्यावर प्रेम केलंस. खरंच लेक एवढं प्रेम करते का बापावर? हे बापाकडून काही चूक झाली असेल ना समजून घे बाबा. जसं ह्या घराचा मान वाढवलास ना तसंच त्याही घराचा वाढवायचाच. मामाला काय वाटून येणार तुझी? काय वाटून येणार? मोक्षा, श्रावणी ये ना. इथून पुढे माझ्या रूम मध्ये पाण्या वाचून मेलो ना तरी चालेल, पण या रूम मध्ये पाऊल ठेवायचं नाही. खाली सगळे वाट बघतायत. बघितलं, नशिबाने पण माझ्या आईच्या अस्तित्वाचे सगळे पुरावे मिटवून टाकले. माझी आई कशी होती, कशी दिसायची, तिला काय आवडायचं काय नाही काहीच माहित नाही अरे मला. कधी कधी ना मला प्रश्न पडतो की जेव्हा माझी आई मला सोडून गेली तेव्हा तिला काय वाटलं असेल. आपण आपल्या एवढ्याशा छोट्याशा मुलीला कोणाच्या आधारावर सोडून जातोय हा प्रश्न पडला नसेल का तिला. जसं मी तिला मिस करते, तिला सतत शोधायचा प्रयत्न करते, तसंच वरनं तिलाही माझी आठवण येत असेल का. तिलाही माझ्यासारखंच हेल्पलेस वाटत असेल का. हाय. होय होय या लागलोय, आलोच 5 मिनिटात. हां म्हणून तुझ्यावर. होय होय.
शुभू हा जग आई वाट बघते ना तुझी. किती नशीबवान आहेस तू. तुझ्या घरी तुझ्या हक्काचं कोणीतरी आहे तुला विचारणार. आई तर मी. माझ्या घरच्यांसाठी तर मी अपशकुनी. मॅडम मॅडम हा शब्द काढू नका कसा तोंडात. तुम्ही अपशकुनी नाही सा. या घराचं भाग्य आहात तुम्ही. साहेबांची जी काय प्रगती झाली आहे ना ती तुमच्या पायगुणांमुळे आहे मॅडम. तुम्ही आहात म्हणून या घराला घरपण आहे. शुभू मॅडम शपथ घ्या पुन्हा असा शब्द काढणार नाही. चला हसा आता. मॅडम तुमची आई असती तर त्यांना असं तुम्ही रडताना नाही.